या वर्षाच्या डिसेंबरमध्ये त्या ठिकाणून विमान उडेल आणि त्या ठिकाणी विमान उतरेल आणि चिंता करू नका, महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेलाच आहे। ते विमान उतरत असताना आणि उडत असताना जी अनाउन्समेंट होईल ती हीच होईल की दिबा पाटील एअरपोर्टवर तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि हे आपण निश्चितपणे करून दाखवू। करीब 40 साल मैंने भिक्षा मांग करके खाया है। मैं लोगों के घर में भिक्षा मांग करके खाता था। 35 साल तक भिक्षा मांग करके खाया हूं। जब मैं पीएम भी नहीं था, सीएम भी नहीं था, नेता भी नहीं था, जब मैं किसी पद पर नहीं था, उससे पहले भी मैं अमेरिका के करीब करीब 29 स्टेट्स में दौरा कर चुका था। जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 25% कॉन्ट्रीब्युशन असलेला भारत आज या ठिकाणी पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जातो आहे। मिलाप केला तर पुन्हा एकदा भारत हा विश्वगुरू होऊ शकतो। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जे सांगताय अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु सत्य परिस्थिती तशी नाही। माणसानं किती खोटं बोलावं, चुकीची माहिती सांगावी ह्याला सुद्धा लिमिट असते। तुम्ही जे सांगितलंय की जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा 25% वाटा आहे, म्हणजे एकूण जीडीपीच्या 25% वाटा आहे। आपण जागतिक बँकेच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तर ते काय खोटं बोलणार नाहीत। तिथे तुम्ही बघून घ्या, सगळ्यात पहिला देश कोणता आहे? अमेरिका, त्यांचाच वाटा 26% आहे। 2 नंबर चीन आहे, जे आपल्या 4 पट त्यांची मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यांचा वाटा 16% आहे। त्यानंतर जर्मनी आहे, त्यानंतर जपान आहे आणि भारताचा वाटा आहे फक्त 3.5% वाटा आपला अर्थव्यवस्थेचा आहे। तुम्ही जी माहिती सांगितली 25% नाही, म्हणजे फक्त 3.5%। ये रोड पर एक्सीडेंट होता है तो लोगों को लगता है कि कोई लफड़े में पड़े, तो मैं उनसे अनुरोध करूंगा, आप कोई कार्रवाई नहीं होगी, पुलिस तकलीफ नहीं देगा। आप उस विक्टिम को उठाओ, हॉस्पिटल में पहुंचाओ और जो ये काम करेगा उसको हम राहवीर कहेंगे और उसको 25,000 रुपए का अवार्ड देंगे ताकि ये 50,000 लोगों की जान बचे। बचाने के बाद जिस भी अस्पताल में उसको एडमिट करेंगे तो उस हॉस्पिटल में 7 दिन की ट्रीटमेंट और 1.5 लाख रुपए तक हम तुरंत उस हॉस्पिटल को रिम्बर्समेंट करके देंगे ताकि उसकी जान बचे। और मुझे लगता है कि इस काम में अगर ये सहयोग करेंगे तो फायदा होगा। या भारतीय जनता पक्षाने गेल्या 11 वर्षात प्रत्येक कुटुंबाला दुःख दिलेलं आहे, प्रत्येक कुटुंबाला। ते नोटबंदी मधून असेल, ते जीएसटी मधून असेल, हर प्रकारे दुःख दिलेलं आहे। आणि हे सगळं जीएसटी कमी केला। आता